राजा शिवलाल भाऊ, राजा तुम्ही नाही पाहिलं नाही ना, माझी पाहू दिलं नाही बा. तुम्ही आले सर आमचा गेम हुकून टाकला राजा. काय माणसा हा असं करत असतात तर कुठे. फक्त काय तुम्ही नच पहा का, तुमची मग ते हे आहे काय. आता तो नामे आला म्हणतात तर मी काय करू. हा आम्हाला कुठे पाहायला भेटलं बाबा. काय राजा गावातले मुरब्बी माणसं सर व्हायला तुमचं. आता काय पाहा लागतात तुम्हाला पोरीन पारी. आता काय नवं आहे तुम्हाला. पण आमच्यासारख्या सांडायचं काय माहिती. झाकू झाकू पाहिनं काय बा. हो तुम्हाला डोळे शेका वाटतात, आम्हाला नाही शेका वाटत. म्हणजे आमचं व्हायला म्हणजे काय झालं आमचं. अजून काय नाही झालं. अजून जवान आहे बाबू शिवलाल. काही यार तुम्ही तुमच्यासारखं करता ना आमचं सारं हुकून राजा. हा वांग्या घोडे गमावता का आमच्या. जसं तुम्हाला पा वाटते तसं आम्हाला पा वाटते. पुरी एक नंबर टाप आहे म्हणतात गड्या. शक्षी पुरी आहेत चांगल्या मुंबईच्या येत. हा मस्त हापचड्डीवर फिरता म्हणतात रे बा. तू साधू सांगे गड्या. पोरी एक नंबर टाप आहे म्हणून तर पाय गेलतो तरी असे पिस पाहायला भेटतात का गावात आपल्या. आपल्या गावात तर सारे खेबडे खाबडे खरबोळे आहेत सारे. असे चोपडे चिकने चोपडे नाही भेटत ना. म्हणून तर आम्ही रोज वासू वासू पाहायला गेलतो. या पायासाठी किती खर्च केला तुम्हाला माहित आहे का. सलून मध्ये गेलतो, मसाज केली, फेशियल केलं बापा. पण का जरा तुम्ही सारं घर करून टाकला. तुम्ही आले तरी सण आमचा बैला फसवला. नाही खरंच आहे म्हणा, गावात असे पिसं पाहायला भेटत नाही. पण मग आता कसं जशी तुले न वय आहे तशी आम्हाला बी आहे बा. आम्ही नाही पैसे गमवले ना बा. आम्ही नाही फेशियल केलं, सारंच करून आलं आम्ही मसाज फसा. म्हटलं एखादी पटली तर पटलीच आहे जी. राजा शिवलाल भाऊ जराशी की चव नाही हो बा तुम्हाला राजा. आपलं वय काय ना आपण करतो काय राजा. काय माणसा बा पुऱ्या बिंजाच्या गोष्टी आहेत राजा तुमच्या. पण तू आम्हाला काऊन म्हणून राहिला. जसं तुले पा वाटते तुझे मन इजरते तसं आमचं इजरते ना. आम्हाला नाही पा वाटत काय. आम्हाला अप्सरा पाहता. कसं व्हायला माहिती आहे का बघून. साऱ्या गोष्टी येईनच केल्या पाहिजेत. आपण काहीच नाही केलं पाहिजे. म्हणजे आपण पाहिलंही नाही पाहिजे. आमचं तसंच व्हायला. तुम्ही एकदा इचकून टाकत जा आमचं सारं डांग. आम्ही ना काय स्कूलर बा. आता तू वक्तारात आम्ही आला तर आम्ही काय करा त्याला कुकू वासाला काय माहितल्या खाली. पाहिजे पाहिजे जगण्यात आला. जगन वार्ता हा कोणी वार्ता कोणाला देऊन राहिला आवाज तुम्ही. बा जगन तसं नाही रे बा. कुठे चालला म्हटलं बा. काय एवढी घाई गडबड आहे. हातपाय उपटत चालला तू तर. कुठे जा तुम्हाला काय करावं लागते. भांड्या चौकशा घेणं देणं. रस्त्यानं माणूस जात असला की हळूहळू फक्त हे धंदे शिकवा तुम्हाला. आणि हे गाडे पण वाटू राखा आजले. पूर्व सांगणार नाही की शिवलाल कुठे चाललं काय झालं. खबर नाही देणार काही. त्याला माहित आहे ना. हे सांगणार तर नाहीच म्हणा. बोले भेजा भाव नाही नाही काय दंडी. बरं काय बा जगन एवढा कोण गरम होत रे तू. गरम नाही होत नाही. पण मग कसं सुद्धा बोलावलं माणसानं. जगन वार्ता म्हणजे पडला आम्हाला चीज पडली ना आम्हाला. काही आहे तुमचं तर. काही नाण्य लागेल पुढे तरी पुऱ्याच्या पुढे हुकेला हे होत काटत. अरे बापा जगन जातात मग काय तुमच्याकडे थांबतो नव्हती चाललं. जगन थांबले म्हणजे उद्या झाला रे लाईन लावते गड्या याच्याकडे. लाईन लावते पटवते ना झुमऱ्या. काय जगन कसा म्हणून असेल तुला. कुकडे चालला काय बा. काय त्या पोरीची काय हालचाल आहे काय सांगत नाही गड्या तू. आपला माणूस असला हालचाल काहीच तर नाही बा. काहीच नाही मला काय माहित नाही. काय बाबा अरे चालणं दुकानात जाऊन आपण संपापड्या खाऊ घालतात तुले. अरे जरा सक्त काम करत द्या माणसाला. सांगत नाही जगन. आता 24 तास तरी जास्त नाही जगन शांताबाई घरी. काही लालूच नका देऊ माहिती आम्हाला. दुकानात घेऊन बंद काढून घेणार तुम्हाला. जगला सांगेन तुम्हाला असं वाटते. मी नाही सांगत. दुकानात तर जा. मी काय लालूच देऊन राहिलं. सरपंच द्या बरे आले द्या. सोनपापड्या द्या. एक पेढा द्यायला. अजून काय पाहिजे जगन बोले. कुरकुरे घेऊ का. चिप घेऊ का चिप. आम्हाला काहीच नाही पाहिजे बा. काय जगन राजा पाटील काल शिवल्यान सारा चाना झोकला राजा. फालतू आला ना माझ्याने. माझ्याने जर आला नसता की नाही तर पुरे डोळे शेकला गेले असते आपले. पैसा वसूल कार्यक्रम होता काय. रे हा शिवल्या जोटी जाईन जोटी बोट घालते ना रे. हा लयच म्हणजे लयच आहे माणूस. बोगस माणूस आहे लेखाचा. दुसऱ्याली पाहू देत नाही स्वतःही पाहत. जोटी आला माझून केलं ते नामदेव आले तेवढ्या जरा घोर. मी पाहिलं ना रे अशा पोरी राजा. एवढ्या खास की पाहिलं ना रे गळ्या. मी पाहिल्या गळ्या लय खतरनाक पोरी. मी तर काहीच पाहायला भेटलं नाही. मागे राय मला पुढे जायला पुरलो असतो. पाहायला पुरलो असतो लेका. झुरून राहिलो लेका मी सारा. एवढा कुठा नाही केला लेका. एक पोरगी नाही पाहायला भेटली. हे इथल्या शिवल्यान सारा घोर केला. तुम्ही दोघंच ना मला पाहू दे आम्ही राहिलो.
वाज घेत. नाही ना पाटील, सारेली एका एका साऱ्या नंबर लागला असता मला शिवल्यान भर केला ना मधात झालं न ते काय म्हणता आलं तुम्हाला भाज्या कुकडी बिल्या काय दगड्या चांगला चानस मारून राहिला गड्या, मस्त हात फिरवत असेल सायाचा. हो त्याच्यातल्या का सारे फोटो मला इथं जात बाबा, सोबत सोबत जाईन त्या पोरीच्या. त्या खांदीला पटवते पण तो सुरू करते कान पण त्याचं. सगळ्या चाल सारे पाय तू एखादी बायकोच बनवत त्यातली. आणि कसं मुंबईच्या पोरी पट्टात असत्या, असे पोर बॉडी बिल्डर पोरले पट्टात त्याले हो. आणि दगडू कसं बॉडी गेली आणि त्याची, म्हणून तो कसा राहून राहिला त्याच्या बरोबर बरोबर. आणि चाणस मारून राहिला तो बरोबर पद्धतशीर चाणस मारते तो माणूस तसा नाही बरं, इज्जतले इज्जत देणारा माणूस आहे तो. असा असा रिकाम्या काम नाही करत. म्हणून शांता मावशीने विश्वास ठेवते बाबू. दुसऱ्याला कोणी सांगितलं का आपल्याला? शांता मावशीला माहिती आहे सारे पोरे लोक पोरा त्या पोरीच्या मागं लागते. देव नंबर देव, तुला मेसेज करतो व फोन लावतो व. तो दगडू तसा माणूस नाही आहे, म्हणून त्याच्यावर विश्वास आहे. हा म्हणून ह्या जेवढा त्या मुंबईच्या पोरी येला त्याच्या ताब्यात दिला त्या दगडूच्या. काऊन दिला? विश्वास पात्र माणूस काही करणार नाही ना. सांगू नको तू काही ओळख घेऊ द्या दगड्याची. त्यानं भेटल्यावर कोणी सोडत असते का बाबू रे? तिकडे पान झुंबरनं जगन शेट आणलं बा पकडून. पण जगनी आहे गड्या त्यातला. हा जगनी असते शांताबाईच्या घरी. झुमऱ्या मस्त काढून राहिला, खोल फिटिंग करू राहिला वाटते जगनी. चांगलाच वार्ता सापडला बाबा शांताबाईच्या घरचा. आता जगले हाती आता काय आता पुरी खोल फिटिंग करते का झुंबर? आले का जगन आपण दोस्त निघाले का सांगत नाही तू का खबर दे ना गड्या. कसा माणूस आहे पुरी कुठे जातात काय जातात आम्हाला पाय नाही गड्या द्यायले. पण आता त्या कुठे जातात मला थोडी माहित आहे. मी गेलोच नाही शांता मावशीच्या घरी, गेलो की सांगतो बा. काबे असं करतं का का तुला सारच माहित असते ना. काबे जगन आहे जगन सांगत नाही गाले का? आंबे दुकानात नेतो डबल नाही तुले 200 नेतो तुले. आंबे फक्त खबर दे 200 रुपये देत तुले. नाही ना मला काहीच माहित नाही ना झुंबर मामा, काहीच माहित नाही ना. तुम्ही काय राजा मागं लागले हो? काय म्हणते बा जगन? का रे बा झुंबर काऊन त्याला देऊन राहिला जगनने? पाटील का मी का त्रास देणारा माणूस आहे? अरे मी फक्त याने एवढं विचारलं काय करायचं मुंबईच्या पोरी कुठे जातात काय आज काय प्लॅन आहे बा. सांगून नाही राहिला बा जगन. जगनले म्हटलं 200 बी घे, 200 रुपये देतो जगनले. खरंच ना रे जगन, घेणं सारखं करून. त्या आपल्या गावातल्या का बाहेर गावाच्या जात की नाही. अरे पैसे वसूल होऊन राहिलेत माणसाने, घ्यायला पाहिजे. लक्ष्मी येऊन राहिली ती आजोळ. खाय प्यायला भेटते. सांग ना कुठे चालले आज काय प्लॅन आहे त्या पुरीचा मुंबईच्या? बरोबर आहे पाटील. घे सारखं करून आणि मावशीला माहित पडलं की मग की हा करते जगला पैसे घेते लोकांजवळून पुरीचा पत्ता द्यायचे. मी नाही करत ते धंदे, विश्वास असते कोणाचा बी. बारीने घे करून आमच्यासाठी. का आले का जगन कसा माणूस हा जगले का आमच्यासाठी करणं काय नाही तुमच्यासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी. मा काय मला काय लोणी लावू नका, मी काही तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला विचार नसेल तर शांता मावशीला विचारा. चला मा बरोबर चालता. आणि आता जर तुम्ही जास्त डोकं जर खाल्लं तुम्ही शांता मावशीला नाव सांगून देणार हो तुमचं. हे पोरं मला मॅथ करून राहिले बाबा. जाय लवकर लवकर जा. खालते जा रे आता. हे काय करते ते काय करते पोरी कुठे चालला काय झालं? अरे काय करत आहे तुम्हाला? हे जगने बेजा आवडेल पोर काय झालं ना बाबू. प्युअरचा पित्तू आहे शांताबाईचा. तो सांगणार आहे काय? जराशी खबर नाही देत. पण आता कसं आपल्याला यायच्या मागं मागं चला लागेल. बरं चला पुढचा प्लॅन करू ना. आज तर पोरी पाहिजे तर आपल्याला चला. अरे बा आज तर मजा घेणं जाणार डोळे तर शकणं जात गड्या फुटी जाण्याच्या मागे आहेच आता आपण. बाबू जगन रे या पोरीली की नाही गोठ्याची माहिती सांग बरं. सांग पटापट आता. मावशी या शंभराला एवढी माहिती नाही काय ग? याची काय माहिती द्या लागते? आपल्या गावातलं शंभर कोणी पकडून आणलं तर त्याला माहित आहे. एका वर्षी लेकराले हे या घोड्याला माहिती नाही का? अरे बाबू त्या मुंबईच्या आत ना आपल्या गावातल्या थोडे आहेत. आपल्या गावातले सगळं माहित आहे बापा, पण त्याला काही माहित नाही ना. त्याला सांगाच लागते. सांग तू पटकन यादा कर सुरू. अरे जगन बापा आम्ही शंभरीत आहो ना, आम्हाला काही माहित नाही ना. सांग बरं तू काय काय पटापट सांग आता. जगन जल्दी जल्दी बता ना हमें, जल्दी जल्दी बता. हो ना बा सांगतो ना तुम्हाला. आता तुम्ही शिकून बयाले गावात यायला पाहिजे ना कधी नवत. गावात नाही आलं की मग असं माहित पडत नाही तुम्हाला. हे काय गोठा आहे काय आहे काय बापाने मुंबईतून घेऊन यायला पाहिजे ना गावात. गावातल्या गोष्टी समजल्या पाहिजेत माणसाने. गावातले लोक कसे जगून राहिले काय कसं काय काहीच माहित नाही तुम्हाला. ह्या काय गोष्टी जगन आता पुढच्या वर्षीपासून येत जाऊ आम्ही. आता सांगतो पहिले हे काय आहे. हे पोरग जगन म्हणा बापा हात जोडा. लस बाबा लस बुलबुल बाता करते. सांग ना बाबू रे जगन सांग ना. टाइमपास नको करू ना. सांग बरं पटापट.
हो हिमालय हो, तुम्हाला आता मी सांगतो, कान उघडे करून ऐका. आमची दिवसाची सुरुवात या गोठ्यापासून, या वाळग्यापासून होती. शेण पाणी काढले आणि म्हशीले गाईले बैलेले चारा कुटार करणे. शेण पाणी काय असते जगन? शेण पाणी काय असते? तुम्हाला हे माहित नाही काय? थांबा थांबा, दाखवतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही सकाळी कार्यक्रम करता ना, तसाच कंटिन्यू होत असते. तुम्ही दाखवतो तुम्हाला, थांबा. ती हिमालयात रे बाबा, शेणाचा पोटाही माहित नाही सांगा आता. तर शुक्रवार गेले नाही, शुक्रवार गेले काय का, आम्ही मुंबईत राहतो. मुंबईत शेणाचा पोटा माहित नाही. काय बाबा, कसं रे, कसं हे, कसं हे जगने हातीचे बाबा शेणा पोटा दाखवते. शिवापची शी उचलली, शिवापची इसने पोटी उठाई इसने. गंदा बाबा, गंदा है, बहुत गंदा है. हिमालय वास घेऊन पाहिजे, वास नाही येत. हे पोटी गिटी नाहीये, शिची नाहीये. चालले मोठे म्हणत, हे शेण आहे शेण. बाप्पा जगाने काहीच काही आहे ना, फेकलं तू, हात फेकलं, हात तुझा गंदा झाला. हो, हात गंदा झाला. अरे बापा, हे शेण आहे, शेण आहे ना, हे अमृत आहे आमच्या हाती. तुम्ही तर अमेझॉनवर 100 रुपयाला 4 उपले मागवता. काय उपले काय असतात, याचेच असतात की नाही शेणाचे? गवऱ्या आमच्याकडे गवऱ्या घालतात. धूपबत्ती अगरबत्ती कुठली लावता तुम्ही? तर याचीच हेच तर लावता तुम्ही, हेच तर लावता तुमच्या घरात मच्छरांसाठी. आणि आता बापा तिथं मी तुम्हाला दाखवून राहिलो फुकात. ची बापा ची. पोटी काची पोटी अडायची यायचे. दूध कसं गोळ लागते जायचं. तसं पोरग आहे बाई जगन, पण सांगते किती समजावून. उसं काय पोरग किती नवई वाटते. काही मोठ्या लेकराला माहित नसते, पण जगन खूपच हुशार आहे ना, खूप समजदार आहे. पण हाँ जगन, हम उपले मंगाते हैं ना नवरात्रि में, मंगाते हैं अमेझॉन से. अरे बा, मला सांगत द्या ना मग, या शेणाच्या गवऱ्याच असतात ना त्या, मी गावात फुकट देत देईन तुम्हाला पाठवून. पावशी घेऊन. ते जगन ते शिशी दिसून राहिलं सगळं, तू हातात घेतलं ना, काय ते हात गंदा झाला ना. तर सांगून मी तुम्ही चीच करून राहिले. अरे शी नाही, हे आमच्यासाठी अमृत आहे, आमचा जीव आहे. हे शेण जीव आहे ना. आमची जमीन याच्या जोरदार पिकून राहिली, तर आम्ही आमची जमीन तर पडीत पडली असती. हे आमच्यासाठी वरदान आहे, वरदान. हे गावरान खत आहे आमच्या जमिनीसाठी. कापूस, सोयाबीन, तूर सारे टाकत असतो आम्ही. हे त्याच्यामुळे तर पिकते जमीन. आणि तुम्ही गहू ज्वारी तांदूळ खाता. हे शेण नसतं तर काय खाल्लं असतं गोटे. शेणाची कोणती जमीन पिकत नाही. तुम्ही चीची करू नका, हे अमृत आहे. समजलं का पोरी तुम्हाला? समजलं नसेल तर सांगा बरं, जगन हाच सांगायले. समजून सांगते तर चांगलं. हाँ समझा ना आंटी, हमको सब कुछ समझा. आंटी हमें ना खेत में लेके चलो ना, हमें खेत देखना है ना. काय बाय तर बा, तू 17-8 प्रश्न क्या झाला आम्हाला. मावशी तू दगडू चालला निघून. दगडू इकडे रे. मावशी बोल ना, काय म्हणत होती? अरे बापा दगडू, यायले वावर दाखवा लागतात. तर तू ने बरं यायले वावर दाखवायला आपले सगळं दाखवून दे, इथून पासून तर तिथपर्यंत सगळी जमीन आता. आणि आपण काय काय पेरेला ते बी सांगून दे यायले. मावशी मी नाही जात बापा, तूच जायले घेऊन वावरात. रे बापा जाय ना, तूच जाय ना. आता मी कुठे जाऊ बरं? तू बरोबर सांगते राहिले समजून. अरे चल ना दगडू भाई, चल ना हमारे साथ. हो ठीक आहे बाबा, येतो मी. फक्त परेशान ना करू मला, के झालं. नहीं हम परेशान नहीं करते तुमको. चलो चलो दिखा हमें. दगडू भाऊ मॅट करता दादा, हे काय आणि काय नाही. येईल कसं शेणच तर माहित नाही, काय डरायचं. पोटी काय बा बया. अरे दगडू भाई, ये खेत में क्या है हरा हरा? मला एवढे समजत नाही. हे उसाई झाले म्हणून उसाचा वावर आहे ना हे. पण मेगा मॅटात मुंबईत राहून काही कामाला नाही. जगातल्या लहान लेकराला माहित आहे हे काचा वावर आहे म्हणून. काचा वावर एवढे वेळ काहीच माहित नाही. हो मथा माया, हो तुम्हाला हे माहित नाही का? अरे गन्ने का खेत है, गन्ने का. वो गन्ना देखा ना, बड़ा बड़ा, उस पेटी ना उसका रस पेटी, रस. रस पेटी की नहीं, तो काला रहता, बड़ा बड़ा जाड़ा सा लंबा रहता वो. और एक पंडा रहता लंबा सा, वो तुमने देखा नहीं क्या? वो रसपंथी भी रहता, वो रस निकालता ना, उससे रस पिया नहीं है तुमने? काला काला लंबा लंबा, काला काला लंबा लंबा.
हाँ हाँ, ये गन्ने का झाड़ है क्या? वो धूप में पीते हैं ना लोग, ये है क्या वो? हो मतामा तेच आहे, उसाचं झाड आहे. हा ते लंब असते ऊस. हा देऊ काय 2-4 टेरा काढून तुम्हाला? देऊ काय? नहीं नहीं बा दगड़ू, हम वैसा नहीं बा, वैसे नहीं खाते हम ये गन्ना, हम तो उसका रस ही पीते हैं, हमको नहीं अच्छा लगता है ऐसा। काय ऊस खातील ह्या, याची दात पडतील. हा एक टेरू फिरायला किती जोर लागते. हा हे काय सोपी सापी काम आहे का? ऊस पाहिलं नाही हो, ऊसाचं वावर पाहिलं ना तुम्ही ना, आता पुढे चालता की काय? हा काही विचार नाही का याबद्दल काही? ये कितना बड़ा होता है और कितने दिन की फसल है ये? कितना बड़ा होता है, कितना बड़ा? ये कैसा बड़ा होने का सब अपने ऊपर है. जितना अपन उसको अच्छे से खाद डालेंगे, म्हणजे फवारा करेंगे, वैसे वो बड़ा होगा. और फसल बोले तो 1-1.5 साल की फसल है ये. बहुत निकलता है, बड़ा बहुत निकलता है. अपने ऊपर है बड़ा बड़ा. कैसा करना तो दगडू हे काही वाढून जाय बा, काही सांगते बा. कॉमेडी नाही बयाला ऐकूनच राहील. घरी गेले पोट दुखते काय बाई. अरे जगन, तू काऊन एवढी हसून राहिला रे? का बरं हसून राहिला तू एवढं? हसत नाही राहिला असं. अरे वो जगन हमको बयान समझता है ना, हमको खेती का कुछ नहीं समझता ना, इसलिए हम मुंबई के है ना, हमको तो कुछ समझ में नहीं आता, इसलिए वो हंस रहा है हम पर. वैसा कुछ नहीं हुआ, मैं काय को हंसू, तुमको सब मालूम है बा, पता है तुमको. चला ना, लय दूर जा लागते ना आपल्याला. अडीचा टाइमपास करू नका बा. तसं विचारणं झालं असेल तुमचं काही तर मग पटकन पुढे झाला. अजून कसं संध्याकाळ झाली तर कसं रात्री बेकार असते. वावरात एक तर डुकरं निघतात, हरणं निघतात, लांडगे, चित्ते, वाघ सारे जाय. जसं पटपट विचारान पटपट चला पुढे. नहीं नहीं, अब कुछ नहीं पूछना हमें, आगे चलो आगे चलो. आता होता ना बाबा, डोक्सर खाता द्या. हा दगड्या आणि हा जगण्याचा चांगला चानस मारून राहिला रे. काही ना काही सांगता त्या पुरीले. जगण्या काय म्हणते, लंब असते म्हणते, ते लंब खा लागते. काय वाहिले का पोरीले काय जमल्याचं ऐकून राहिलं. पोरी चांगली आहेत बा, प्रेमानच बोलतात बा, गुळगुळच बोलतात लगाद्या. आपल्या गावातले ठम होती ना, असं जर बोललं तर टम होती. मुंबई आहेत ना बाबू रे, त्या अभ्यास करायला आहेत ना त्या. मग कसं काय रागीन द्यायले, त्याने माहित नाही ना हे, म्हणून त्या कसं विचारू करतात. म्हणजे असो की दिल्ली असं आपल्याला काही खेळ नाही, आपल्याला कसं सेटिंग लावणं, त्याच्या मागं जाणं आहे आपल्याला. हो कसं एखादी पोटो ना त्याचं फटकणं टाकणं आहे आपल्याला. आता ती मला वाटत बा फटकणं बोलीन म्हणून, त्या पटत नाहीच राजा. ते म्हणजे त्या बोल्यावरून राहिनी मानव समजून राहिलं राजा, मेळ नाही येत. हा पटत ना आपल्याला कुठे लग्न करायला लागते, पण कसं आपल्याला मांग होणार नाही आपल्याला. पाय ना कशा राहतात, काय करतात. जाऊ द्या ना, चला डोळे शेटायचं काम करा. चला बरोबर, टाइमपास करू नका. चला बरोबर पटकन चला पुढे, काय म्हणतात काय नाही पाहून. चला पुढचं प्लॅनिंग पाहून द्यायचं काय आहे तर. हो गड्या, पुढचं पाहायला घेऊन चला पटकनी. मजा येऊन राहिली पण याच्या मागले का. हो हसायला येते वा, पण हसता येत नाही. साधं चोरून कारभार आपला. हो चला लवकर. ते काय खेत आहे बाई दगडू? आता रोज खात असते नी, हा चोको. पण कसं हे माहिती नाही. सांगा आता काय सांगा या बाया, त्या पोरी काय रे बा. दगडू भाऊ लेखाले मॅटात रे बाया, हे माहित नाही बाई. संत्र्याचा मया म्हणून रोज चोकून खात असते नी घरी. तुम है ना कुछ भी पूछते रहते हो बा. तुम्हारे घर में ये चौकते होंगे न तुम. हाँ ये सबके घर में ये वापरते नहीं है. हाँ तुम्हारे घर में नींबू आता नहीं क्या, नींबू और संतरा, वो तुम चौकते नहीं क्या, वो डालते नहीं है किसी में, वो उसका दाल है वो. हाँ क्या भाव, इतना ही पता नहीं तुमको. हाँ हमको तो हंसी आ रही. अरे भाई दगड़ू, वो संतरा नींबू कैसे खाना है ये पता है हमको, पर उसका झाड़ कैसा है ये नहीं पता. इथे बयाने आहेत रे बापा, ह्या काही खऱ्या नाहीत बापा, शिकून वाया गेला साऱ्या. दगडू हे चोक्याचं झाड सांगणे बा, चोक्यात सांगणं आता. काही म्हणलं कोणतीच गोष्ट माहित नाही बा यायले. जगून ह्या मुंबई सारख्या सिटीत राहतात, यायले काय माहित असणार आहे गावातलं.
कसं आपण समजून घेतलं पाहिजे यायले, काहीच काही नको बोलू. ते बापा यायला काहीच माहित नाही ना, काहीच नाही ना. निकळ हिमाय सगळ्या गोष्टी करतात ना. तसे ते मॅटात ह्या मुंबईत राहतात पण हुकल्या. अरे मुंबईतल्या लोकांना काय माहित नसते. हे काय काय अमेरिकेतच मुंबईत आले का? अरे दादरच मुंबईत जायला लागते. 15 काही नॉलेज पाहिजे ना आतलं. आहेत गावातल्या, पण त्याचा जन्म व्हायला मुंबईत म्हणून. आणि त्याने काय गावातलं पाहिलं नाही काही, म्हणून असं बोलतात त्या. जाऊ दे आता, टेन्शन न घे. दगडू हे छोटं झाड आहे ना, हे कशाचं आहे बरं? अरे बाबा ते झाड काय, ते झाड हळदीच आहे ना. अरे दगडू त्याला हळद कुठे लागली आहे? ते तर पिवळं दिसून नाही राहिलं. कुठे हळद सांग ना. दगडा डोक्स काय बापा मॅट आगरी आहे. हळद नाही लागली म्हणते कुठे आहे, पिवळं दिसून नाही राहिलं. त्या माह्याचा आकार जायला का, हिटलं का, बेकार राहिला का. यायले मुंबईत फक्त एकच माहिती आहे, पब मध्ये जा, डान्स करा, बॉयफ्रेंड पाठवा, गर्लफ्रेंड पाठवा, बस. त्याच्यातच पिक्चर पाहायला जा, खुदा काढा, मजा करा. हे नाही माहिती येईल काही. बाबा हळद वर नाही लागत, जमिनीच्या खाली असते हळद. या झाडाले कण असते मोठा खाली. आता हे झाड वाढलं की मग काले खालचा कण काढतात, याच्यात कल्टिवेटर हाणतात आणि काढून घेतात तो कण. हो का? म्हणून तर दिसून नाही राहिले ना हळद कुठे लागलं का. बरं दगडू. क्यों रे दगड़ू, ये संतरे का पेड़ है, झाड़ है ये, इसमें ये हलद क्यों लगाई है? हलद क्यों लगाई है? त्याले म्हणतात डबल पीक. संत्र्याचं अंतर जास्त असल्यामुळे दुसरं पीक घेतल्या जाते याच्यामध्ये. ऐसा है क्या? ते तो मजा है बाप की तो. डबल पैसे कमाते तुम तो. काय के डबल पैसे कमाते, एक गया तो एक आता, नहीं तो क्या फिर मेरे को ऐसा करना पड़ता. बेकार है ये खेती करना. संतरा 2 रुपए किलो कोई नहीं खाता. संतरा गया तो हलद मिलती, हलद गई तो संतरा मिलता. ऐसा है भाई ये. इसमें डालो, इसमें निकालो. अरे भाऊ चालणं या अशाच बोलत राहतील ना, बडबड भरत राहतील ना. त्याला सांगायचं यायले हकाला घेत जाय ना पुढे पट. तसं ह्या आपल्या संध्याकाळ करतील ना, थंडगार करून टाकतील. ह्या याला मोकाट फिरायला अड्डीचा. आपण एवढे काही रिकामे नाही ना दगडू भाऊ. तुझं असं डोक्यानं काम घे बा पट पर काय करायचं आहे. बरं असंच करू तुम्ही आता. चला बुरी चला पट. चलो कहाँ पे लेके जाते अब हमें? आता काय दाखवतो रे दगडू आम्हाला आता? आला जसंही मी दाखवतो तुम्हाला पद्धत आहे. चला चलो. संत्रे कसे खातात चोकून चोक्या जाय म्हणते, चोक्या जगणे. दगडू बी होस करतील एखादा. आमल्या पुरे समजत काय तर काही सांगतात बरे का. जे काही असो पण आपल्याला मजा येऊन राहिली ना, आशाला तर येऊन राहिलं ना. मजा घ्या गड हो पाटील, पोरी पण एक नंबर आहे राजा. काही टाप राहतात राजा, लय टाप राहतात. पण त्या बयात त्याला काही समजत नाही ना. या संत्र्यात काय पेरेला, हळद पेरेला की कुसळ पेरेला, ते काहीच नाही ना. नुसतं विचारपूस काय शिकेलात की नाही काय म्हणे बळ्यावाना द्या. बे त्या बयाने त्या हुशारात मुंबईची यात बाबू त्या, म्हणून ते गाव पाहायला आलं ना, त्याला माहित नाही म्हणून. आपण हेंबाळ्या आपण जातो कधी मुंबईत, हे काय ते काय विचारायले. आपल्याला काही नाही करायला लागत. त्या कशी असो चला माझी मजा घ्यायला काय. दोषाच्या चला पुढे जातील द्या आपण माग. चला पया लवकर पुढे. हो चला पट चला बापा. अजून कुकडे गायब झाल्या, अजून दिसतील नाही आपल्याला. चला मित्र, लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही मारून राहिलो चानस. जमलं तर जमलं आमचं.